भारताचे सर्व वायुदल तळ आणि तिथली यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित IMI त्यांच्या नागरिकांना खोटी माहिती देत आहे. एअर मार्शल AK भारती यांचं स्पष्टीकरण. तिन्ही सैन्य दलांनी आज पुन्हा एकदा घेतली पत्रकार परिषद. उत्तर भारतामध्ये 32 विमानतळांवरून पुन्हा हवाई वाहतूक सुरू. भारत पाकिस्तान तणावाच्या नंतर बंद केलं होतं विमानतळ. श्रीनगर विमानतळ मात्र अजूनही बंद. भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वटणीवर. काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवरती गोळीबार नाही. हवाई हल्लेही थांबल्यात. भारतीय सैन्याची अधिकृत माहिती. लष्करी कारवाई तुर्तास थांबली असली तरी सिंधू पाणी वाटप करार अजूनही स्थगितच. पाकिस्तानशी राजनैतिक संबंधांबाबतही आक्रमक पवित्रा कायम. संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये संरक्षण विषयक चर्चेवरती मर्यादा. शरद पवारांची भूमिका. विरोधी पक्ष काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य होणार का याची उत्सुकता. शस्त्रसंधीसाठी भारतासमोर गुडघे टेकणाऱ्या पाकिस्तानबाबत स्थानिक माध्यमात बिनबुडाच्या बातम्या. खोट्या विजयासाठी शहाबाज सरकारवरती स्तुती सुमना. राज्य सरकारची संरक्षण दलांसह महत्त्वाची बैठक. गुप्तचर माहितीचं आदानप्रदान, तंत्रज्ञानाच्या वापराविषयी चर्चा. मुंबईच्या सुरक्षेवरही चर्चा झाल्याची फडणवीसांची माहिती. शस्त्रसंधीच्या नंतर शेअर बाजारामध्ये मोठी उसळी. पहिल्या सत्रामध्ये सेन्सेक्स 2675 अंकांनी वधारला तर डोझरांची घसरण झाल्याने सोने 97,540 रुपयांवर. भारताची पाकिस्तानवरती थेट अवकाशामधून नजर. इस्रोच्या 10 उपग्रहांचं पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष. इस्रोचे अध्यक्ष वीर नारायण यांची माहिती. शत्रू राष्ट्रांवरती करडी नजर ठेवण्यासाठी भारत आणखी एक उपग्रह प्रक्षेपित करणार. अतिशय उच्च दर्जाची छायाचित्र टिपणारा उपग्रह 18 मे रोजी अंतराळामध्ये सोडणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर. एरवी बंद दाराआड चर्चा करणाऱ्या काका पुतळ्यांचा मंचावरती मनमोकळा संवाद.